या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा 2025 अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात राज्यातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमधील 45 सरपंचांना गाव पातळीवर उत्कृष्ट आणि यशस्वी कार्य केल्याबद्दल गौरवण्यात आलं। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी हे एकमेव गाव ठरलं असून गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या सन्मान सोहळ्याला स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार, सचिव बाबासाहेब पावसे, संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे, जिल्हा संपर्क प्रमुख अमोल शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी लक्ष्मी माळप्पा पुजारी आणि त्यांचे पती माळप्पा पुजारी यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक नेते मंडळी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती। सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई मंदाकिनी गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी तहसीलदार श्रीकांत पाटील, लेखाधिकारी नितीन पाटील, नायब तहसीलदार स्मिता गायकवाड, सहाय्यक लेखाधिकारी विलास राठोड, महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंतनू गायकवाड, महसूल कर्मचारी संघटनेचे सचिव रविराज नष्टे, गजानन गायकवाड, गंगाधर हाके, कार्याध्यक्ष अमरनाथ भिंगे, सल्लागार अनिल पवार, महसूल कर्मचारी चतुर्थ संघटनेचे शहराध्यक्ष चैतन्य खरात, सहाय्यक महसूल अधिकारी राजू शेळके, वीरू सुलगडले, अनिल खटावकर, महसूल सहाय्यक अनिल खटावकर, उमेश काळे, श्रीमती गंगेले, शोभा कुलकर्णी, तेजस्विनी पाटील, रेखा गायकवाड, श्रीमती सय्यद यांच्यासह महसूल कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता। ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मिशन स्वाभिमान ही विशेष कर संकलन मोहीम जिल्हा परिषद सोलापूर मार्फत राबवण्यात येत आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतीच्या स्वारस्यपूर्ण सहभागातून 100% कर संकलन साध्य करणं हा होय। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मार्च अखेरपर्यंत 100% कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। यावेळी प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रशस्ती पत्रक देऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांता भुजबळ यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं। राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असणारे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता 4 हुतात्मा पुतळा चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे 7 रस्त्यापर्यंत गो एकता दौड कार्यक्रम गिरीशभाई शहा, समस्त महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला होता। गो एकता दौड कार्यक्रमाची सुरुवात गोपूजनानं करण्यात आली। गोशाळेतील प्रत्येक पशुला 100 रुपये चाऱ्यासाठी आणि व्यवस्थेसाठी अनुदान मिळावं याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना हरिभक्तपरायण पुष्पलता पाटील, उमा बिराजदार, महेश भंडारी, केतन शहा, हिंदवी सेना प्रमुख सुधीर बहिरवाडे, प्रवीण तळे, विजयकुमार पिसे, अभय कुलते, विश्व हिंदू परिषद, RSS, बजरंग दल आणि हिंदवी सेनेचे कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलं। यावेळी आरती देवीदास मेटकरी, अण्णासाहेब रूपनवर, माधुरी पारपल्लीवार, विजू यादव, शुभम साठे, राजेश वडीशेरला, सुभाष राजपूत आदींचा सहभाग होता। कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडील आदेशानुसार विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग दत्तात्रय गावसाने आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली
भरारी पथकाचे अध्यक्ष हरिदास हावळे, सदस्य सचिव बाळू बागल, जिल्हा मोहीम अधिकारी अजय वगरे, जिल्हा कृषी अधिकारी सागर बारावकर, कृषी अधिकारी शरद गावडे, कृषी अधिकारी प्रवीण झांबरे आणि विलास मिस्किन, इफ्को कंपनीचे प्रतिनिधी रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली। यामध्ये रेवणसिद्ध ॲग्रो एजन्सी मोडनीमचे प्रोप्रायटर रेवण तनपुरे यांच्या गोडाऊनमध्ये बनावट इफ्को आणि PPL कंपनीच्या बॅगांमधील रासायनिक बनावट खतांचा साठा आढळून आला। खतांचा पुरवठादार रामलिंग माळी राहणार बैरागवाडी आणि उत्पादक दीपक सस्ते राहणार ढवळेवाडी तालुका फलटण या दोघांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कोणताही रजेचा अर्ज न देता अथवा पूर्व मंजुरी न घेता कामावर विनापरवाना गैरहजर राहिल्याप्रकरणी महापालिका घनकचरा विभागाकडील 15 सेवकांना सेवेतून काढून टाकण्यात आलं। यामध्ये झाडूवाली, बिगारी, वाहनचालक आणि सफाई कामगारांचा समावेश आहे। या प्रकरणी संबंधितांची सुनावणी घेऊन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही कारवाई केली। या कर्मचाऱ्यांकडे नेमून दिलेल्या प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। त्यांच्या विनापरवाना गैरहजेरीमुळे प्रभागातील स्वच्छतेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाला। जे सेवक दीर्घकाळापासून विनापरवाना गैरहजर आहेत अशा सेवकांची माहिती मागवण्यात आली होती। सेवकांची यादी तयार करून गैरहजर सेवकांच्या सेवा पुस्तकासह 9 सप्टेंबर रोजी पालिका आयुक्त यांच्याकडे हजर सेवकांची सुनावणी घेण्यात आली। या सुनावणी दरम्यान आयुक्तांनी माहिती घेऊन यादीमधील काही सेवकांना सेवेतून कमी करण्याबाबत तर काही सेवकांना प्रत्येकी 10,000 रुपये इतका दंड करून कामावर घेण्याबाबत आदेश दिले। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।